निश्चित मंगेश साबळे यांनी फुलंब्री पंचायत समितीसमोर शेतकऱ्यांच्या विहिरीसाठी एक आंदोलन केलं होतं आणि त्याचा फायदा असा झाला की आज फुलंब्री तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये एक 20, 25, 30 विहिरी एक प्रत्येक गावामध्ये त्या ठिकाणी मंजूर आहे। आंदोलनाला तयार झालेलं नेतृत्व याला ज्यावेळेस राजकीय अंग लागतं त्यावेळेस ते राजकारणाची भाषा बोलते। एखाद्या पक्षासोबत ज्यावेळेस ते कनेक्ट होते, सत्तेमध्ये सहभागी होते, तर ते त्याची भाषा बोलते। आज जरी ते शेतकऱ्याचा आवाज असले तरी पुढचं त्यांचं नाही सांगू शकत, पण शेतकऱ्यांसाठी त्यांचं कार्य एकदम चांगलं आहे। त्या नाही आमच्या भागातल्या पण फुलंब्रीतल्या आमच्या पाहुण्या रावळ्याला सगळ्या सोयऱ्याला त्या ठिकाणी त्या विहिरीचा फायदा झालेला आहे। याच्यात आम्हाला आनंद आहे आणि त्याच्यासाठी मंगेश साबळे यांचा आम्ही खूप खूप अभिनंदन। असंच शेतकऱ्यांचा आवाज उठवण्यासाठी मंगेश साबळे नावाचा एक सरपंच जालना लोकसभा निवडणूक लढवतोय, कसं पाहता याकडे? निश्चित मंगेश साबळे यांनी फुलंब्री पंचायत समितीसमोर शेतकऱ्यांच्या विहिरीसाठी एक आंदोलन केलं होतं आणि त्याचा फायदा असा झाला की आज फुलंब्री तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये एक 20, 25, 30 विहिरी एक प्रत्येक गावामध्ये त्या ठिकाणी मंजूर आहे। आणि आमच्या तालुक्याची अशी शोकांतिका आहे की आमच्या तालुक्यामध्ये किंवा आमच्या परिसरामध्ये एकाही गावामध्ये माझ्या माहितीस्तव एकाही गावामध्ये कुठल्याही प्रकारची अनुदानित विहीर त्या ठिकाणी मंजूर नाही किंवा कोणत्याही शेतकऱ्याला त्या विहिरीचा लाभ आतापर्यंत घेता आलेला नाही। म्हणजे ही खूप मोठी शोकांतिका आहे। आता फुलंब्री जालना लोकसभा मतदारसंघातच येतो, ज्या प्रभात जालना लोकसभा मतदारसंघात येतं, पण खूप मोठा असा विरोधाभास आहे। म्हणजे तिथं जर कधी अनुदान भेटतं आहे विहिरीला तर मग ज्या प्रभात तालुक्यातल्या शेतकऱ्यांना का नाही? मग इथं कोणाची तरी नेतृत्वाची गरज आहे, कोणाला तरी कपडे काढून पैसे उधळूनच आंदोलन करावं अशी सरकारला अपेक्षा आहे का? त्यांनी जर कधी समजा त्यांनी एक बेस पकडून संबंध महाराष्ट्रभर जर कधी त्या आंदोलनाची त्यांनी पूर्तता करून प्रत्येक महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला त्या योजनेचा लाभ देण्याचा प्रयत्न केला तर निश्चित खूप चांगला इम्पॅक्ट सरकारचा पडला असता। पण आता तिथं सगळेच मग तिथं फुलंब्रीमध्ये सगळेच कामाला लागले, जो संबंधित खात्याचा मंत्री असन, तिथलचा आमदार असन, आमचे खासदार असन, सगळ्यांना फुलंब्रीच्या विहिरीचा पाठपुरावा केला। पण बाकी तालुक्याचा काय विषय? त्यांच्याकडे कोण लक्ष देणार आहे? त्यांचे मतं तुम्ही घेताय ना, तर त्यांचा विचार तुम्ही कधी करणार आहे हा सुद्धा त्यांना पडलेला प्रश्न आहे आणि त्यांनी तो त्या ठिकाणी मार्गी लावायला पाहिजे होता। आता तर निवडणुका लागलेल्या आहे, आता कोणाच्या विहिरी मंजूर होणार नाही आणि ज्यावेळेस निवडणुका संपन तर पाऊस पडन आणि कोणाला विहीर खणता येणार नाही। पुढच्या वर्षी काय परिस्थिती राहते दुष्काळाची? विहीर खांदायला अनंत अडचणी असतात। विहीर खांदायला तुम्ही विहीर जर कधी खांदायला घेतली तर तिला पाणी लागलं तर मोटर लागते उपसाला। शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी जिल्ह्याचं नेतृत्व करण्यासाठी ते लोकसभा निवडणूक लढवतात, याकडे कसं पाहतात? सक्षम उमेदवार आहेत का, न्याय देऊ शकतात का? ते सरपंच पदावरून लोकसभेची निवडणूक लढवत आहे। आंदोलन हा वेगळा भाग आहे। मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की आंदोलनाला तयार झालेलं नेतृत्व याला ज्यावेळेस राजकीय अंग लागतं त्यावेळेस ते राजकारणाची भाषा बोलते। एखाद्या पक्षासोबत ज्यावेळेस ते कनेक्ट होते, सत्तेमध्ये सहभागी होते, तर ते त्याची भाषा बोलते। आज जरी ते शेतकऱ्याचा आवाज असले तरी पुढचं त्यांचं नाही सांगू शकत, पण शेतकऱ्यांसाठी त्यांचं कार्य एकदम चांगलं आहे। त्यांच्यामुळं नाही आमच्या भागातल्या पण फुलंब्रीतल्या आमच्या पाहुण्या रावळ्याला सगळ्या सोयऱ्याला त्या ठिकाणी त्या विहिरीचा फायदा झालेला आहे। याच्यात आम्हाला आनंद आहे आणि त्याच्यासाठी मंगेश साबळे यांचं आम्ही खूप खूप अभिनंदन। ते माननीय रविकांत भाऊ तुपकर यांचं नाव आहे। अतिशय सर्वसामान्य कुटुंबातील एक तरुण, शेतकरी कुटुंबातील एक तरुण, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मागच्या 20 वर्षापासून ते आंदोलन त्या ठिकाणी करत आहे आणि त्यांना भरपूर असा पाठिंबा बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून त्या ठिकाणी मिळतो आहे। निश्चित त्याचं मतात रूपांतर किती होतं हा वेगळा भाग आहे, पण शेतकऱ्यासाठी लढणारा, शेतकऱ्यासाठी आवाज उठवणारा जरी संसदेमध्ये गेला तर त्याचं ऐकून घेणारं तरी त्या ठिकाणी कोणतरी पाहिजे। आपण जर कधी अभ्यास केला तर पंजाब हरियाणा येथील शेतकऱ्यांनी मागच्या 2 वर्षापूर्वी जे काळे कायदे या सरकारनं आणले होते त्यांच्या विरोधात त्या ठिकाणी वर्षभर रस्त्यावरती संसार मांडून आंदोलन केलं आणि 1 वर्ष जवळपास त्या ठिकाणी 40-50 हजार लोक रस्त्यावर राहिले। त्याला त्या ठिकाणी भाग पाडलं सरकारला ते काळे कायदे मागे घेण्यासाठी। म्हणजे संसदेमध्ये प्रश्न
काही विषयावर तर त्याला बोलूसुद्धा देत नाही, त्यांना पाहिजे तेवढा वेळ पण भेटत नाही. तर आपल्याला जे आपल्यासोबत विश्वासघात करताय त्यांना योग्य बटन दाबून आपल्याला त्या ठिकाणी धडा शिकवायची गरज आहे. त्याच्या भूल थापायला आपण बळी पडायला नाही पाहिजे. लोकसभा निवडणूक 2024च्या अनुषंगानं सर्वसामान्य जनतेसमोर अनेक प्रश्न आहे. त्यामध्ये प्रामुख्यानं आम्ही खेडेगावातले शेतकरी असल्यामुळं शेतीशी निगडीत आमच्या अनेक समस्या आहे. आमच्या शेतमालाला भाव नाही आहे. आमच्याकडे दुष्काळी परिस्थिती असताना अतिशय तुटपुंजी मदत सरकारच्या वतीने त्या ठिकाणी आम्हाला देण्यात आलेली आहे. त्यानंतर आमच्याकडे सिंचनाच्या पुरेशा अशा सुविधा उपलब्ध नाही आहे. वेळेवर विद्युत पुरवठा नाही आहे. अशा आमच्या मालाला योग्य असा भाव नाही आहे आणि खताच्या औषधाच्या किमती ह्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा अनेक समस्या शेतीविषयी आमच्या सोबत आहे. प्रामुख्यानं शेती हा विषय सर्वच ग्रामीण भागातील लोकांचा जीवन आयुष्याशी निगडीत विषय. त्यानंतर दुसरा जो विषय तो आहे शिक्षणाचा. शिक्षणामध्ये सुद्धा सरकारी शाळांची अतिशय दयनीय अवस्था या ठिकाणी झालेली आहे. त्यानंतर नोकऱ्यांचा विषय. नोकऱ्यामध्ये कुठल्याही प्रकारची अशी जम्बो भरती, मेगा भरती, मोठे मोठे आश्वासनं सरकारनं दिलेले होते, 2 करोड रोजगार एका वर्षात देऊ वगैरे वगैरे. तर तसं काही नाही झालेलं. जेवढे रिटायर होऊ राहिले त्याच्यापेक्षा 50% पण लोक त्या ठिकाणी भरती करत नाही आहे. तर ही एक मोठी समस्या रोजगाराची या ठिकाणी आहे.